राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने इंडिया अघाड़ी एकजुट को लेकर ईवीएम और अन्य मुद्दों पर टीका की है। अनिल देशमुख ने कहा कि चुनाव के दौरान ऐसे बयान दिए जाते हैं, ऐसे शब्दों से बचना चाहिए। गठबंधन एकजुट है। सब जानते हैं कि बीजेपी ने राजनीति की शुरुआत धोखे से की है। शरद पवार की पार्टी और उद्धव ठाकरे की पार्टी को तोड़कर चिन्ह दूसरों को दिया जाता है। शरद पवार को राजनीति से कोई खत्म नहीं कर सकता। हम ईवीएम के कारण हारे। 2014 में जब मोदी सत्ता में थे तब 42% सीट चुनी गई और अब इतने बड़े राज्य में ईवीएम के कारण सीट सवालों के घेरे में है। मुंडे के इस्तीफे पर उन्होंने कहा कि बेड और परभनी की घटना दुर्भाग्यपूर्ण है। संतोष देशमुख की अमानवीय तरीके से हत्या की गई, लेकिन सरकार मीडिया के माध्यम से दोषियों को बचाने की कोशिश हो रही है। सरकार किसी को भी बचाने की कोशिश ना करे। हर कोई कह रहा है कि वाल्मीकि कराड़ मास्टरमाइंड है। अन्य आरोपियों पर मुकदमा चल रहा है, पर जिस पर सबसे ज्यादा संदेह और सबूत है उस पर मुकदमा नहीं चल रहा है। इतक्या मोठा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना बीडच्या प्रकरणामध्ये राज्य शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे। ठीक आहे ना, चांगली म्हणजे असे जर संपूर्ण जे प्रूफ जर पुढे आलेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये वाल्मीकि कराड हाच सगळ्यात मास्टरमाइंड होता, यांनी सर्व हे घडवलं। आणि जेव्हा मोका तुम्ही लावता, सर्व लोकांना मोका लावता, 7-8 लोकांना मोका लावता आणि वाल्मीकि कराडचं नाव सोडून देता। जो खरा आरोपी आहे, ज्याच्याबद्दल सर्वांना संशय आहे, ज्याच्याबद्दल अनेक पुरावे पुढे आलेले आहेत, त्याच्यावर राज्य शासनाने कारवाई करायला पाहिजे। त्याला का वाचवतायत, वाल्मीकि कराड याला का वाचवतायत, हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे। ठीक आहे, राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेस काही वक्तव्य होत असतील इकडे तिकडे, पण महाविकास आघाडी एकत्र आहे। आता एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक जेव्हा आता दिल्लीसारख्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा अशा प्रकारचे काही वक्तव्य झाले असतील, पण तरी पण महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि एकत्र मिळूनच पुढील काळामध्ये काम करेल। पण जी काही वक्तव्य समोर येतात तिन्ही पक्षातून, त्यावरून असं वाटत नाही की सगळं आलबेला आहे, महाविकास आघाडी एकत्र आहे। ठीक आहे, असे जर वक्तव्य येत असेल थोडं टाळायला पाहिजे, पण ठीक आहे, निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीचं अनेकदा आरोप प्रत्यारोप होत राहतात। तशा पद्धतीचं दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काही झालं असू शकते, पण तरी पण जेव्हा मोठ्या निवडणुका संपूर्ण राहतात, लोकसभा विधानसभाच्या सुद्धा इकडे देशामध्ये, त्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र मिळूनच काम करते। असं आहे, त्यांनी म्हटलं की दगाबाजीचं राजकारण त्यांनी म्हटलं आहे अमित शाह साहेबांनी। आता दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केलं हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रात चालू केलं। सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा जो पक्ष, शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला। तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं, चिन्ह दुसऱ्याला दिलं। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला, चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं। कशा पद्धतीचं दगाबाजीचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे। आणि ज्या पद्धतीचं पवार साहेबांचं राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात, पवार साहेबांचं राजकारण कोणी संपवू शकत नाही। ठीक आहे, निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराजय झाला, पण तो पराजय कशामुळे झाला याची सुद्धा सर्व देशाला कल्पना आहे। ईव्हीएममुळे आमचा पराजय झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, संपूर्ण देशाला माहीत आहे। लाडली बहिणीचं नाव घेतात, पण खरा त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये जो फरक पडला तो ईव्हीएममुळे पडला। एक लक्षात घ्या तुम्ही की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची हवा होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 288 जागा लढवल्या होत्या आणि 288 जागा लढून फक्त 122 जागा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी साहेबांची हवा असताना 2014 मध्ये निवडून आल्या होत्या। आता 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढवल्या आणि 132 जागा निवडून आल्या, म्हणजे 89%।
म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची 2014 मध्ये हवा होती तेव्हा 42%, आणि आता कोणत्याही पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांची हवा नाही. शेतकरी नाराज आहे, कापसावर नाराज आहे, सोयाबीनच्या बाबतीत नाराज आहे, धान किंवा तिकडे कांदा या सर्व बाबतीत नाराज असताना, महागाईचे प्रश्न असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं EVM मध्ये गडबड करून या पद्धतीचे निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेले आहेत, हे महाराष्ट्रातलं सरकार हे EVM सरकार आहे असं म्हटलं तर खोटं होणार नाही. कसं आहे की बीडची घटना असो, परभणीची घटना असो, अतिशय दुर्दैवी घटना आहेत. बीडच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी आहे की ज्या अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली. हत्या भरपूर होतात अनेकदा, अनेक कारणामुळे, पण ज्या पद्धतीनं याची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यामधले जे दोषी आहेत त्यांना, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. आता आहे कराड, काय नाव त्याचं, वाल्मिक कराड, याच्याबद्दल सर्व लोक बोलत आहेत की वाल्मिक कराडाचा हा मास्टर माइंड होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये आणि तशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे दिसत आहे. ते आता राज्य शासनाने ठरवायचं, त्यांच्या पक्षाने ठरवायचा विषय आहे तो. मग आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बरोबर आहे की त्यांच्या ज्या कुटुंबांनी काही आक्षेप घेतलेले आहेत तपासावर, त्या तपासामध्ये SIT मध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काही आक्षेप घेतले आहेत. असं आहे की जो कोणी SITच्या तपासामध्ये ज्या कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही जबाबदारी टाकली आहे तपासाची, त्यांनी निपक्षपणे तपास करायला पाहिजे. तो त्यांच्या संबंधित नसावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इतक्या मोठा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना बीडच्या प्रकरणामध्ये राज्य शासन फक्त. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रेशमा राठौड़ की रिपोर्ट.